नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021मध्ये जी 8th स्टँडर्डची स्कॉलरशिप एक्झाम झाली आहे त्याचा पेपर 1 आपण करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यातला जो तुमचा फर्स्ट लँग्वेजचा जो पार्ट आहे इंग्लिश, ठीक आहे ना, हे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आहे हे व्हिडिओ. तर त्यांचा जो फर्स्ट लँग्वेज आहे इंग्लिश असतो, तर आपण इंग्लिशचे क्वेश्चन नंबर 1 to 25 पर्यंत क्वेश्चन्स बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 3 साठी एक पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजला तुम्ही केअरफुली रीड करा. ठीक आहे ना. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन्स. ह्या पॅसेजमध्ये क्वेश्चनचे आन्सर्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघू आपण काय आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, इन द पॅसेज द ऑथर मेक्स अ प्ली फॉर, कशासाठी करतोय तो प्ली है ना. तर इथं आहे, इथं बघा, इथं लिहिलेलं आहे एज्युकेशन ऑफ गर्ल्स. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4, द एज्युकेशन ऑफ गर्ल्स. ठीक आहे ना. जो ऑथर आहे तो कशासाठी विनवणी करतो आहे, प्ली म्हणजे विनवणी करणे है ना, तर द एज्युकेशन ऑफ गर्ल्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा आता, अकॉर्डिंग टू द पॅसेज क्रिटिक्स अँड एज्युकेशनिस्ट आर वरीड दॅट. तर इथे बघा, इथे दिलेला आहे याचा आन्सर की क्रिटिक्स अँड educationists alike is the non-fulfillment of one of the NPE objectives. तर याच्यामध्ये येतो आहे बघा, पहिलाच आन्सर येतो आहे वन ऑफ द ऑब्जेक्टिव्स ऑफ NPE हॅज नॉट बीन फुलफिल्ड. ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 3 बघूया आता. क्वेश्चन नंबर 3 बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, द नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन प्रोव्हाइडेड. तर इथं याचा आन्सर बघा, इथं लिहिलेला आहे बघा, प्रोव्हाइडेड अ कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क टू गाईड द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन द कंट्री. तर इथे बघा, अ कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्रेमवर्क फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन द कंट्री, याचा ऑप्शन नंबर बी आहे. ठीक आहे. मग याच्यातला आन्सर कुठला येतो आहे, याच्यात ऑनली बी, सेकंड नंबरचा याचा आन्सर येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 टू क्वेश्चन नंबर 6 साठी एक तिथं पोयम दिलेली आहे. ती पोयम तुम्हाला रीड करायची आहे. ठीक आहे. तर रीड करून त्याचे आन्सर आपल्याला द्यायचे आहे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट इन द ॲडजेक्टिव्ह फॉर्म. तर इथे जे आहे ना, इथं बघा 4 आपल्याला वर्ड्स दिलेले आहे, विक्ट्री, लॉफ्टियर, स्ट्रॉंगर, डिफीट. त्याच्यामध्ये जे आहे विक्ट्री आणि डिफीट हे जे आहे हे ॲडजेक्टिव्ह फॉर्म नाही आहे. ठीक आहे ना. मग है ना, तर हेच आपले आन्सर येणार आहे. म्हणजे कुठलं येणार आहे, ए आणि डी. तर ए आणि डी कुठे दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. हे दोन्ही जे आहे ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहेत, लॉफ्टियर आणि स्ट्रॉंगर. ठीक आहे ना. त्यामुळे याचा आन्सर कुठला येतो, ए आणि डीचा, है ना. ए आणि डी जे पेअर आहे ते तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 5 बघा, complete the following line by selecting the correct alternative from the following. All is that is great and good is done just by. हे बघा पूर्णच्या पूर्ण आन्सर इथं लिहिलेला आहे, ऑल इज दॅट इज ग्रेट अँड गुड इज डन जस्ट बाय पेशंट ट्राईंग. त्याचा आन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द मीनिंग ऑफ द फ्रेज हॅज नोन मॅनी अ ब्लास्ट फ्रॉम द पोयम. या पोयममधून जे इथं पोयममध्ये एक फ्रेज वापरला गेलेला आहे, हॅज नोन मेनी अ ब्लास्ट. ठीक आहे ना. त्याचा आन्सर काय येतो आहे, ऑप्शन नंबर 2 येतो आहे, हॅज सर्वाइव्ड मेनी ब्लोज ऑफ स्टॉर्मी विंड्स. ठीक आहे ना. तर ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा, विच पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट सुटेबल इन द गिवन वर्ड रजिस्टर. तिथं बघा याच्यामध्ये जे 6 जे आपल्याला याच्यात वर्ड्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये हे जे वर्ड्स आहे याच्यामध्ये जो प्रिडेटर्स आहे, प्रिडेटर म्हणजे जे फक्त असे प्राणी जे फक्त मांसाहार करतात, है ना, ते ग्रास वगैरे खात नाही. मग हे प्रिडेटर्स आणि ग्रास ह्या दोघांचा काहीही संबंध नाही आहे. म्हणजे प्रिडेटर आणि ग्रास म्हणजे डी आणि एफ जे आहे ते सुटेबल पेअर नाही आहे. डी आणि एफ म्हणजे ऑप्शन नंबर 4 जो आहे याचा आन्सर येतो आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स ऑफ ॲडवर्ब क्लॉज.
तर ॲडवर्ब क्लॉज आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. तर ही इज सो ब्रिलियंट दॅट ही कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम. त्याच्यामधला एक जो आहे ऑप्शन 1 येतो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जो आहे 2 ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे याच्यातले. दुसरा कुठला येणार आपला याच्यामध्ये वर्क हार्ड सो दॅट यू कॅन अचीव सक्सेस. हा ऑप्शन नंबर 3 पण याचा ॲन्सर येतो आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड प्रीपॉस्टेरस. हां ना, प्रीपॉस्टेरस याचा अर्थ जो होतो ना, ज्याचा काही अर्थच नसतो अशा टाईपचे, म्हणजे म्हणतात ना, म्हणजे काही नसते त्या गोष्टीला अर्थ, ॲब्झर्ड किंवा कम्प्लिटली अनरिझनेबल, काही त्याचं रिझन नाही आहे. तर याचा ऑप्शन ए आणि बी हे आहे याचा ॲन्सर, ठीक आहे ना. ए आणि बी 2 वर्ड आहे. तर ए बी कुठे येतो आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये येतो आहे, ठीक आहे. तर 9चा जो ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आहे. चला क्वेश्चन नंबर 10 बघूया. क्वेश्चन नंबर 10 काय बघा. चूज द करेक्ट इक्विव्हॅलेंट इन पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. हू इज क्रिएटिंग दिस मेज. तर याच्यामधला है ना, याचा जो पॅसिव्ह व्हॉइस जेव्हाही आपण लिहितो तर बाय हुम इज दिस मेज बीइंग क्रिएटेड, है ना. कारण हे कंटिन्युअस टेन्समध्ये आहे क्रिएटिंग, तर बीइंग क्रिएटेड येणार, ठीक आहे. तर याचा ऑप्शन नंबर 1 येतो आहे, ठीक आहे. 10चा आहे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट ॲन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 11. फाइंड आउट व्हॉट द फॉलोइंग ॲब्रेविएशन स्टँड फॉर MIP. MIP जे आहे कशाचं शॉर्ट फॉर्म आहे किंवा MIPचं लाँग फॉर्म काय आहे. तर याचं लाँग फॉर्म येते सेकंड नंबरचं आहे मून इम्पॅक्ट प्रोब, ठीक आहे. हे याच्याशी रिलेटेड आहे, तुम्ही जे चंद्रयान पाठवलं होतं ना त्याच्याशी रिलेटेड आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा आता. चूज द ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग दॅट कंटेन्स करेक्ट रिपोर्टेड स्पीच. जॉन सॅड दॅट्स द जॉब यू आर ऑफरिंग मी. तर ॲक्च्युली हे जे असते ना रिपोर्टेड स्पीच काय असते, ॲक्च्युली 2 लोकांच्यामध्ये जर काही कन्व्हर्सेशन होत असेल, जे तिसऱ्याने ऐकून चौथ्याला सांगायचं असेल तर ते रिपोर्टेड स्पीचमध्ये सांगतात, ठीक आहे ना. तर याला किंवा इनडायरेक्ट स्पीच पण म्हणतो आपण. म्हणजे त्याने काय कोणीतरी दोघंजणं बोलले, त्यांचं ऐकून एखादी तिसऱ्याने ऐकलं आणि चौथ्याला सांगेल तेव्हा, तर तो कसा सांगेल की जॉन आस्क्ड इफ दॅट वॉज द जॉब शी वॉज ऑफरिंग हिम, है ना. इथे ऑफरिंग इथं आलं आहे ना, तर इथं ऑफरिंगच येणार आहे. ऑफर्ड हे 2 तर नसणारच आहे, ठीक आहे ना. आणि इथे जो आहे 3rd नंबरचा पण याचा ॲन्सर नाही आहे. याचा करेक्ट ॲन्सर जो येतो आहे ऑप्शन नंबर 4 येतो आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 आणि 14साठी इथे एक डायलॉग दिलेला आहे. याच्यामध्ये एक मदर आहे, डॉटर आहे आणि सन, त्यांच्यामध्ये एक कन्व्हर्सेशन झालेलं आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही रीड करा. हे रीड केल्यावर मला तर असं वाटते की जसं ते लहान मुलं खेळ करतात ना, म्हणजे असं मातीचे किंवा दगडाचे असे भाजी बनवतात, है ना, खेळणे खेळतात लहानपणी मुलं, तसेच हे ते मुलगी आणि मुलगा छोटे असतील ते खेळ करतायत आणि त्यांची मम्मी येते आणि ती म्हणते की चला फ्रेश व्हेजिटेबलचा टेस्ट करा. मग ते डॉटर म्हणते यस अनबिलिव्हेबल, कोणी विचार करू शकत नाही की हे दगडापासून तयार झालेलं सूप आहे. तो जो छोटा मुलगा आहे तो म्हणतो आहे हा इतका डिलिशियस सूप आहे आणि ते स्टोननी कसा काय बनला आहे. परत ती मुलगी म्हणते की मला आश्चर्य आहे की है ना काय झालं असेल दगडाचं, तो मेल्ट झाला आहे का. मग मदर म्हणते नाही मेल्ट नाही झालेला आहे, ठीक आहे. तर असं याच्यावरून मग एक अंदाज लावून तिचं क्वेश्चन नंबर 13मध्ये काय बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट इंटरजेक्शन फॉर द फॉलोइंग डायलॉग. मदर इथं आता तिला वंडरफुल है ना, वंडरफुल यू कॅन टेस्ट द गुडनेस ऑफ फ्रेश व्हेजिटेबल, ठीक आहे ना. त्याचा ॲन्सर ऑप्शन नंबर 2 येतो, ठीक आहे. त्यानंतर 14मध्ये बघा. कंप्लीट द लास्ट सेंटेन्स ऑफ द गिवन डायलॉग विथ मोस्ट अप्रोप्रिएट रिस्पॉन्स. मदर काय म्हणते ओ नो, है ना. हे बघा दगड खेळ करतायत, ते दगडाचं म्हणजे ते बनवलं तर ते काय मेल्ट तर होणारच नाही ना दगड तो. तर ओ नो इट रिमेन्स द सेम, है ना. तर याचा ॲन्सर येतो ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 बघा. चूज द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्रेझेंट्स पॉझिटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द गिवन सेंटेन्स.
मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट सिटीज इन इंडिया. तर याचा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री ऑफ कम्पेअर करायचं आहे की मुंबईसारखी दुसरी कुठली रिच सिटी नाही आहे इंडियामध्ये. तर इथं पॉझिटिव्ह डिग्री म्हटलं आहे ना, तर याच्यामध्ये असे वर्ड आले नाही पाहिजे, नो नॉट आलेच नाही पाहिजे. मग थर्ड आणि फोर्थ नसणारच आहे. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंडपैकी एक आहे. तर फर्स्ट जो आहे बघा, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई आहे ना. तर याचा पहिलाच ॲन्सर बरोबर आहे. ठीक आहे ना, की मुंबईसारखी जेवढी मुंबई सिटी रिच आहे तशी इंडियामध्ये कुठलीच सिटी रिच नाही आहे ना. याचा अर्थ तोच आहे, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई आहे ना. पॉझिटिव्हली आपण त्याला मुंबई जेवढी श्रीमंत आहे तेवढ्या कुठल्या म्हणजे खूप कमी सिटी आहे इंडियामध्ये. ठीक आहे, तर याचा ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय असते, 2 क्लॉज असतात. त्याच्यातला एक जो असतो तो मिनिंगफुल क्लॉज असतो आणि त्याच्यावर एक डिपेंडंट क्लॉज असतो है ना. एक इंडिपेंडंट असतो आणि एक डिपेंडंट असतो. तर इथे याच्यामध्ये ना ऑप्शन नंबर 4 जो आहे याचा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे. तर इथं बघा, यंग पर्सन शुड रिअलाइज ना व्हॉट दे कॅन डू फॉर द कंट्री. तर याच्यामध्ये 2 क्लॉज वेगवेगळे दिलेले आहेत. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स याचं येते ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 17 बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. यू डिड नॉट कॉज मच डॅमेज टू द बुक. आता इथं डिड नॉट आलं ना तर इथं डिड यू येणार है ना. जेव्हा हे क्वेश्चन टॅग असतो ना तर याचा अपोजिट असतो है ना. इथं जर डिड यू असतं तर इथं डिड नॉट यू आलं असतं. आता इथं डिड नॉट लिहिलं आहे तर इथं डिड यू येणार. तर ऑप्शन नंबर 3 येणार याचा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 18 बघूया. क्वेश्चन नंबर 18मध्ये एक टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कॉलम ए कॉलम बी दिलेलं आहे. आपल्याला पेअर करायचं आहे. जसं आता बाजारला आपण मार्केट म्हणतो, तर मग 1चं काय येते, सी येते. ठीक आहे, 1चं येते सी है ना, 1चं सी येते. त्याच्यानंतर संत जे आहे त्याला सेंट म्हणतात, तर 2चं काय येते, डी येते. ठीक आहे, थर्ड जे आहे किल्लाला फोर्ट म्हणतात, म्हणजे थर्डचं बी येते आणि फोर्थ जो आहे त्याचं ए येते. तर 1चं सी, इथं 1चं इथं डी आहे, इथं ए आहे, हे तर नसणार आहे. ह्या 2पैकी सेकंड आणि थर्डपैकी कुठलं आहे, तर सेकंडचं डी येतं आहे, सेकंडचं डी इथे येतं आहे, सेकंडमध्ये येतो आहे. ठीक आहे ना, इथं बी आलं आहे, मग हे पण नसणार आहे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, एकदम सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 19 आणि 20. क्वेश्चन नंबर 19 आणि 20साठी इथे एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. ठीक आहे, हे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही रीड करा, एनर्जी फेअर. ठीक आहे, आणि हे सगळं रीड केल्यानंतर क्वेश्चन जे आहे याचा आन्सर बघा. क्वेश्चन नंबर 19 काय दिलेला आहे, व्हॉट इज द थीम ऑफ द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. याचा थीम काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ एनर्जी सेव्हिंग लिहिलं इथं, एनर्जी सेव्हिंग है ना, इथं आहे एनर्जी सेव्हिंग. त्याच्यानंतर अँड रिन्युएबल एनर्जी, आणि रिन्युएबल एनर्जी पण आहे. तर हे दोन्ही 1 आणि 3 हे दोन्ही याचा थीम आहे. ठीक आहे ना, हे जो फेअर होणार आहे एनर्जी फेअर, त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट त्यांचे थीम काय आहे, एनर्जी सेव्हिंग आणि इम्पॉर्टन्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20मध्ये बघा, एनर्जी फेअर इज पुटिंग इम्फॅसिस ऑन व्हॉट टाईप ऑफ एनर्जी, तर रिन्युएबल एनर्जी. क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, बाकी इथं कुठे ॲटॉमिक एनर्जी, आर्टिफिशियल, नॉन रिन्युएबल असं काहीच लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर येतो आहे रिन्युएबल एनर्जी. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 आणि 22साठी इथे एक आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे. हे एक प्रकारचा रिपोर्ट आहे. जो रायटर आहे त्यांनी एक जे कालीपूजा है ना, बेंगॉलमध्ये जे कालीपूजा होते ना, दुर्गापूजा, त्याचा रिपोर्ट केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर हा जो रिपोर्ट आहे तुम्ही एकदा रीड करा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 21 बघा काय म्हणतं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट ऑप्शन फॉर रायटिंग अ रिपोर्ट. रिपोर्ट लिहायसाठी कुठला एक ऑप्शन करेक्ट नाही आहे याच्यामधला. तर बघा, रिपोर्ट जे आहे इट शुड बी रिटन इन इनडायरेक्ट स्पीच, हे बरोबर आहे. अ रिपोर्ट शुड बी रिटन इन सिम्पल अँड ग्रेसफुल लँग्वेज. ठीक आहे ना, जर जितका सिम्पल लँग्वेजमध्ये, जितकं चांगल्या लँग्वेजमध्ये लिहिलं असेल तितकं लोकांना तर रिपोर्ट कळेल. ठीक आहे ना. अ रिपोर्ट कॅन हॅव पर्सनल व्ह्यूज अँड कमेंट्स ऑफ द रायटर. नाही, हे नाही आहे. थर्ड नंबरचा जो आहे तो करेक्ट ऑप्शन नाही आहे याचा. इट शुड सम अप
द टोटल इन्फॉर्मेशन. ठीक आहे ना. आपण एखाद्या गोष्टीबद्दल जर रिपोर्ट करत असेल तर त्याची टोटल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आली पाहिजे. तर हे पण ऑप्शन बरोबर आहे. मग थर्ड नंबरचं याचं जे आहे तो आहे इनकरेक्ट है ना, इज नॉट अ करेक्ट ऑप्शन. तर ॲन्सर आहे 3. चला क्वेश्चन नंबर 22 बघा. फाइंड द प्लेसेस रिलेटेड टू स्टॅगरिंग क्राऊड फॉर कालीपूजा. कालीपूजासाठी कुठे खूप गर्दी झाली होती. तर इथं बघा, इथं लिहिलेलं आहे streams of people visited the attractive pandals in the evening. There was a staggering crowd at Kali Ghat, है ना, दक्षिणेश्वर, बेलूर मठ अँड तांथानिया कालीबरी, है की नाही. तर हे 4 ठिकाणी खूप गर्दी केली होती लोकांनी. ठीक आहे ना. तर इथं आपल्याला तर बघायची आहे. आता इथं बघा दक्षिणेश्वर आणि बेलूर घाट नाही आहे, बेलूर मठ आहे इथे, है ना, बेलूर मठ आहे. मग हे तर नाही आहे. त्याच्यानंतर कालीघाट आणि दक्षिणेश्वर. तर कालीघाट दक्षिणेश्वर हे बरोबर आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. आणि रामेश्वर, याच्यात तर रामेश्वरचं नावच नाही आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा बेलूर मठ आणि थांथानिया कालीबरी, हे बघा, हे इथं बेलूर मठ आणि तांथा, हे बरोबर आहे. मग सेकंड आणि फोर्थ याची ऑप्शन बरोबर आहे. चला क्वेश्चन नंबर 23 बघू. क्वेश्चन नंबर 23 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द सुटेबल प्रिपोजिशन इन द फॉलोइंग सेंटेन्स. दे हॅड रिसोर्टेड डॅश अ व्हेरी ॲग्रेसिव्ह प्ले. तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी कशाचा अवलंब केला होता, व्हेरी ॲग्रेसिव्ह प्ले, खूप ॲग्रेसिव्ह प्लेचा अवलंब केला होता. तर टू येते, याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 1. दे हॅड रिसोर्टेड टू अ व्हेरी ॲग्रेसिव्ह प्ले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 24. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द अप्रोप्रिएट टेन्सेस. ऑल द डे बिफोर इट हॅड रेन्ड, है ना, इट हॅड रेन्ड हेविली. द एंटायर फील्ड हॅड बिकम लॉक्ड. त्याचं बघा हॅड रेन्ड इथं येणार, एक तर हे येणार हॅड रेन्ड आणि त्याच्यानंतर हॅड बिकम, ए आणि बी येणार. म्हणजे याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 25. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह एक्सप्रेसिंग द मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज व्हॉट इज ऑन द कार्पेट दिस डेज इन द न्यूज. तर इथं ऑन द कार्पेटचा जो मीनिंग आहे तो काय आहे, टू बी अंडर कन्सिडरेशन, है ना. याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले इंग्लिशचे 25 क्वेश्चन केले आपण. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथ्सचे क्वेश्चन बघूया, जे की आपण आता व्हाईट बोर्डवर घेणार आहे इथून पुढं. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.